हा फक्त प्रवास नाही आहे, हा आहे श्रद्धेचा आणि शांततेचा रस्ता. अलिबागजवळ एक असं ठिकाण आहे जिथे मन आपोआप शांत होतं. हे आहे चौल. इतिहास, निसर्ग आणि भक्तीत एकत्र नांदणारं गाव. इथे प्राचीन श्री रामेश्वर मंदिर, जिथे शिवलिंगासमोर उभं राहिलं की सगळा थकवा निघून जातो. आणि याच चौलमध्ये दुसरं श्रद्धेचं शक्ती स्थान म्हणजे श्री दत्त महाराज मंदिर. बाईक राईड, कोकणचा वारा आणि देवदर्शन अनुभव. हा अनुभव पाहायचा असेल तर आनंद यात्री यूट्यूब चॅनलवर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी महेश परब. माझ्या आनंद यात्री यूट्यूब चॅनल तुमचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत अलिबागमध्ये चौल या गावामध्ये श्री रामेश्वराचं मंदिर आहे. ते मंदिर बघायला आज आपण जाणार आहोत. तर तुम्ही सुद्धा आमच्यावरच चला, आपण मंदिर बघूयाच जाऊन. आणि आज आम्ही स्पेशली बाईकवरती जाणार आहोत, बाईक राईड करत. तर बघूया काय काय मजा येते ते. तर चला जाऊया अलिबागला. अशा प्रकारे आपण आलेलो आहोत अलिबागमधील चौल या गावात. जे तुम्हाला मी सांगितलं होतं श्रीदेव रामेश्वर मंदिराचे, इथे आपण पोहोचलेलो आहोत. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता श्रीदेव रामेश्वराचं मंदिर आहे. आपण आता त्या श्रीदेव रामेश्वराचं आता दर्शन घेणार आहोत. तर चला तुम्ही सुद्धा माझ्यावर आतमध्ये जाऊया, आपण दर्शन घेऊया. त्याच्या अगोदर आजूबाजूचा पहिला परिसर बघूया. चौल हे गाव इतिहासाची साक्ष देणारं व आंग्रेकालीन एक प्रमुख ठिकाण आहे. चौल हे मोठ्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी प्रसिद्ध बंदर आहे. येथे साधारणतः 300 ते 350 मंदिरे आहेत. त्यातील एक महत्त्वाचं मंदिर म्हणजे श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर. मित्रांनो, श्री रामेश्वर हे येथील प्राचीन मंदिर आणि चौलचे ग्रामदैवत आहे. कौलारू छप्पर असलेले जुन्या पद्धतीतील हे मंदिर नारळी पोकळीच्या झाडांनी वेढलेले आहे. मित्रांनो, इकडे आपण आता आतमध्ये देवळामध्ये जाऊया. हे बघा, इथे लिहिले आहे श्री क्षेत्र रामेश्वर चौल म्हणून. आतमध्ये आपण एंट्री करूया आता. सर्वप्रथम इथे बैरागी गणपतीचं मंदिर लागतं मित्रांनो. बघा, आपण आतमध्ये जाऊया आता. सगळं चिराच्या दगडापासून यांनी बांधकाम केलं वाटतं. आपण आतमध्ये जाऊया. बघा मित्रांनो, गणपती बाप्पा आणि श्री गुरुदेव दत्त यांच्या दोघांच्याही मूर्ती आहेत इकडे. तर मित्रांनो, इकडनं आपण आता आतमध्ये जाऊया. समोरच दंडी महाराज बसलेले आहेत. हे बघा, आणि बरोबर एक्झॅक्ट समोर तुळस आहे आणि तुळशीच्या बरोबर समोर श्रीदेव रामेश्वराचं मंदिर आहे, बरोबर समोर. मित्रांनो, आपण आता आतमध्ये जाऊया. राईट हँड साईडला रामेश्वराचं सुबक असं मुखवटा आहे मित्रांनो. गाभाऱ्यातील शंकराची पिंडी थोडी खोलगट असून चारी बाजूला थोडे उंच आहे. जेव्हा गावावर काही संकट येते तेव्हा ही पिंडी भोवताली पाण्याने भरून ठेवली जाते, अशी श्रद्धा आहे. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या सभामंडपात फरशीखाली 3 कुंडे आहेत. पर्जन्यकुंड, वायुकुंड आणि अग्नी. देवळाच्या बाजूला 3 कुंड होती जुन्या काळी. त्यावेळी त्याच्यातलं एक पर्जन्यकुंड. हे बघा,
तसंच मित्रांनो, आता आपण रामेश्वराचं दर्शन घेतलं. इकडनं आपण आता बाजूच्या देवळात जाणार आहोत, ते म्हणजे विठ्ठल रखुमाईचं मंदिर. जे मस्त आहे बघा. आता आतमध्ये जाऊया. मित्रांनो हे बघा, मध्ये सेंटरला विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. हे विठ्ठल रखुमाईची स्थापना केलेली आहे. त्याच्या लेफ्ट हँड साईडला गणपती बाप्पाचंच मूर्ती आहे आणि राईट हँड साईडला सुद्धा गणपती बाप्पाचीच मूर्ती आहे. मंदिराच्याच बाजूला दुसरं पण एक छोटंसं देऊळ आहे. त्याचं नाव आहे आशापुरी माता. पण आतमध्ये जाऊया आता, देवीचं दर्शन घेऊया आशापुरी मातेचं. ही बघा देव मित्रांनो, आशापुरी माता. मित्रांनो, आज आपण आलो होतो अलिबाग येथे चौल गावात. तिथे आज आपण रामेश्वर मंदिरामध्ये जाऊन श्री रामेश्वराचं दर्शन घेतलं. आजूबाजू 2-3 मंदिरंसुद्धा बघितली आज आपण. तसंच आजूबाजूचा परिसरसुद्धा बघितला. तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं हा परिसर आणि सगळं बघून? मला तर इथे खरंच आल्यावरती शांतता मिळाली. क्लायमेट पण एकदम मस्त डिसेंट आहे, प्लेझंट आहे. आणि इकडे जर तुम्हाला यायचं असेल तर नोव्हेंबरपासून ते तुम्ही मार्चपर्यंत येऊ शकता. क्लायमेट खरोखर चांगलं आहे. आणि खरंच इकडची जी देवळं आहेत ना, एक जुन्या पद्धतीची जे बांधकाम आहे ते खरोखर चांगलं आहे. तसंच हे जे मंदिर आहे हे रस्त्याच्या लगत लागून आहे. त्यामुळे गाडी पार्किंगचा पण तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार. गाडी पार्किंग वगैरे पण तुम्ही व्यवस्थितपैकी करू शकता. दुसऱ्या साईडला बॅक साईडला सुद्धा मोठं पार्किंग आहे, तिथे पण तुम्ही करू शकता पार्किंग. तसंच मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट की आज आपल्या चॅनलवर आपण देवळातले व्हिडिओसुद्धा सुरू केलेले आहेत दाखवायला. तर तुमच्या आजूबाजूला नियर बाय कुठे चांगली देवळं आहेत जे अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोचलेली नाही आहे, असं काही तुमच्याकडे काही स्पॉट्स असतील, हिडन स्पॉट्स म्हणा किंवा असे काही, ते सुद्धा आम्हाला तुम्ही सांगू शकता. आणि हे जर सांगायचं असलं तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून कळवा की कुठे आहेत ते स्पॉट्स. आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू किंवा तुमचा नंबर द्या, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि तुमच्याशी त्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊन लोकांपर्यंत आपण तो व्हिडिओमार्फत ते देऊळ म्हणा किंवा तिकडचे काही स्पॉट्स असतील, बीचेस असतील किंवा कोणाचे रिसॉर्ट्स वगैरे काही असतील, आपण लोकांपर्यंत नक्की पोहोचवण्याचं काम करू. मित्रांनो, आता आपण बाईक राईडसुद्धा सुरू केलेली आहे. कोणाला माझ्याबरोबर जॉईन करायची इच्छा असेल बाईक राईड, तर तुम्हीसुद्धा माझ्यावर मला जॉईन करू शकता. पण स्वतःकडे तुमच्याकडे बाईक असणं गरजेचं आहे, व्यवस्थित चांगल्या कंडिशनमध्ये. मी नियर बाय कुठे फिरायला वगैरे गेलो तर तुम्हीसुद्धा माझ्यावर येऊ शकता फिरायला, तुम्हाला जर इच्छा असेल तर. आता आपण इकडच्या देवाचं दर्शन घेतलेलं रामेश्वराचं. इकडनं आपण आता जाणार आहोत श्री गुरुदेव दत्त मंदिर एक आहे, ते गुरुदेव मंदिरसुद्धा आपण जाऊन बघणार आहोत आता थोड्याच वेळात. तर चला तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर श्री गुरुदेव दत्त मंदिर बघायला. तर मित्रांनो, आता आपण रामेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे. आता आपण चाललो आहोत श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या मठामध्ये. तिकडे जवळजवळ एक माझ्या अंदाजाने 600 का 700 पायऱ्या आहेत. तर 600-700 पायऱ्या आपल्याला चढून वरती जायचं आहे. तर मित्रांनो, आपण आता दत्त मंदिराच्या इकडे चाललो आहोत. अर्ध्या रस्त्यापर्यंत तुम्ही येता. इथे पार्किंग पण आहे तुम्हाला 2 व्हीलर 4 व्हीलरची. वरपर्यंत येऊ शकता. रस्ता फक्त खडबडीत आहे, सांभाळून या. सर्वप्रथम आपण घेऊया स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन. ते मठ आहे स्वामी समर्थांचा छोटासा.
मित्रांनो, इथे जो मठ आहे स्वामी समर्थ महाराजांचा, इथे स्वामी समर्थ महाराजांची एक सुबक छोटीशी मूर्ती ठेवली आहे बघा. पुढे पादुका आहेत. स्वामी समर्थ महाराजांची तस्वीर ठेवलेली आहे, फोटो ठेवला आहे समोर, आणि त्या साईडला राईट हँड साईडला पण एक स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे. मित्रांनो, इकडनं दर्शन घेऊन झालेलं आहे स्वामी समर्थांचं. आता आपण वरती जाऊया. दोन्ही साईडला मित्रांनो गाईचा फोटो काढलेला आहे बघा, कोरीव काम करून. मगाशी तुम्हाला जी मी गोष्ट बोललो ना मित्रांनो, हे बघा इकडनं पायऱ्या चढ द्यायच्या त्या. या आपण आता जाऊया वरती हळूहळू चढत. हळूहळू पायऱ्या चढत जाऊया आपण आता. तरी किती पायऱ्या असतात वरती जायला? इथून 200. ओके मित्रांनो, इकडनं 200 पायऱ्या आहेत. आणि खालून किती आहे? 750. टोटल खालून 750. मित्रांनो, इथून वरती आल्यावरती हे बघा परमपूज्य वार्डे गुरुजी नवनाथचा मठ आहे. आपण अक्कलकोट स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर हा दुसरा मठ लागतो आपल्याला. हे बघा, तर इथून आपण जाणार आहोत वरती. आपण आता मंदिराच्या जवळ आलो आहे. सर्वप्रथम आपण देवस्थानाला जाऊया गुरुदेव दत्तांच्या. मित्रांनो, 200 पायऱ्या चढून आल्यावरती सर्वप्रथम आपण जाणार आहोत श्री दत्त देवस्थानामध्ये. मित्रांनो, दत्ताची मूर्ती आहे. पादुका पण आहे. बाजूला साईबाबांची पण मूर्ती आहे. मित्रांनो, इकडनं आपण दत्ताचं दर्शन घेतलं. इकडनं तर आपण जातो आहोत श्री साईबाबा मंदिराकडे. मला साईबाबांचं मंदिर आहे श्रद्धा सबुरी. मित्रांनो, आता आपण साईबाबांचं दर्शन घेतलं. त्याच्या बाजूलाच लागून समोर व्ह्यू बघा मित्रांनो. मस्त व्ह्यू आहे बघा. हे सगळं चौल गाव आहे. तर मित्रांनो, आता आपण दर्शन घेतलं साईबाबांचं. तुम्हाला बाजूचा व्ह्यू सुद्धा दाखवला चौल गावाचा. आता आपण चाललो वरच्या देवळामध्ये. देऊळ बघा मित्रांनो, मस्त हवेशीर आहे. ती हवा येते बघा.
मित्रांनो घंटा बघा थोडी जुनी आहे. आतमध्ये जाऊया आपण. इथे पारायणाला बसते. मित्रांनो हे दत्तात्रयांचं ब्रह्मजी दत्तात्रयांची मूर्ती आहे. हे दत्त महाराजांच्या पादुका आहेत त्या स्वयं पुरातन काळातल्या. नंतर मग 250 वर्षापूर्वी दत्त महाराजांच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. आणि नंतर 1958-59 दरम्यान मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. इथे दत्त जयंती होते डिसेंबर महिन्यात. आणि पावसाळ्यात गुरुपौर्णिमा असते ना, आषाढ गुरुपौर्णिमा, त्यावेळेस इथे कार्यक्रम होता महाप्रसादाला. नमस्कार. आपण जे पाहत आहात हे अतिशय जागृत देवस्थान म्हणजे चौल. अलिबागपासून 14 किलोमीटर अंतरावर रेवदंड्याजवळ अतिशय रमणीय असं जागृत दत्तगुरूचं देवस्थान आहे. आपण गिरनार जो म्हणतो, गिरनार म्हणजे जे प्रतिगिरनार म्हणजे चौल आहे. आणि इथलं वैशिष्ट्य अनेक प्रकारचे आहे. ह्या ठिकाणी सकाळी 6 वाजता भगवंताची आरती होत असताना परिसरातले सगळे कुत्रे धावत पळत येऊन ज्या वेळेला सूर्य उगवत असते सूर्याच्या गळ्यात तोंड करून ऊ या आवाजाने आरती होईपर्यंत तोंड देत असतात. आणि पुन्हा संध्याकाळी 6 वाजता आरती होत असताना तेच कुत्रे धावत पळत येऊन काय करतात तर सूर्यास्त अस्ताच्या वेळेला पश्चिमेकडे तोंड करून ऊ या नावाचे ते तोंड देत असतात. आणि अतिशय जागृत देवस्थान आहे. लग्नात त्याचं लग्न होत नसे, लग्न होण्यासाठी पुत्रा त्याला पुत्र होण्यासाठी कामधंदा याच्यामध्ये अतिशय जागृत देवस्थान म्हणून आहे. आता याची आख्यायिका असे पुरातन आहे. या ठिकाणी चौळ नावाचा राजा होता. आणि चौळ राजा नावाचा राजा असताना अतिशय इंद्रुरुद्र सम्राट असताना त्याने हिंदू जागृतीसाठी भयंकर मोठमोठे युद्ध केले. आणि ज्या वेळेला फतेपूर सिक्री म्हणून औरंगजेबाचा जो साथी होता त्याने कोकणावर स्वारी केली. स्वारी करत 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 ते चौळ या ठिकाणी आला. राजा आपला जीव मुठीत घेऊन या जंगलामध्ये आला आणि या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं. ही गोष्ट आहे 200-250 वर्षापूर्वीची. आणि त्याच वेळेला त्याला हे निर्गुण पादुका इथं सापडल्या. आणि त्याच्यानंतर मग हे 250 वर्षापूर्वी त्यांनी इकडं मूर्ती बसवली. राजा 15 दिवस इथं थांबला होता. 15 दिवसानंतर रात्रीला दृष्टांत झालं, राजा इथे थांबू नको, समुद्रामध्ये एक जहाज उभी आहे, त्या जहाजेमध्ये जा. राजाने आपली थोडीशी सेना घेतली, बघून तो जंगलातून पाय वाट करत करत त्या जहाजेमध्ये जाऊन बसला. आणि जहाजेमध्ये कोणीही नव्हता. राजा जसा जहाजात बसला, जहाज सरळ गुजरातला गेले. आजपर्यंत त्या राजाचा चौल नावाचा राजा होता त्याचं बरंचसं वंशज त्या ठिकाणी आहे. नंतर मग त्यांनी या मूर्तीची स्थापना केली आणि 60 वर्षापूर्वी या मंदिराचे जीर्णोद्धार केलं. मोठमोठे कार्यकर्ते, आता लिटिल चॅम्प तुम्ही बघितलं असेल, मुक्ता वैशंपायन वगैरे जेवण चांगले कार्यक्रम करतात. आणि ह्या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 15 दिवसाची मोठी जत्रा भरते. आणि गुरुपौर्णिमेला महाप्रसाद असतो. आणि बरेचसे लोक अन्नक्षेत्र वगैरे चालवतात. आता आम्ही 27 वर्ष झालो या ठिकाणी गुरुचरित्राचा मनात वाटेल तेव्हा येऊन पारायण करत असतो. 3 दिवस जातो, 5 दिवस थांबतो, जसं आम्हाला वाटेल तसा येऊन समजले. आणि यांची आम्हाला भयंकर मदत असते आणि सगळे ईश्वराची कृपा आहे. आणि आज या कलियुगामध्ये मानवाला सगळ्यात मोठा आधार काय असेल तर ते म्हणजे त्रिमूर्ती कोण, दत्तगुरू. आणि दत्तगुरू म्हणजे असं आहे का भवसागरातून तारून नेणारी नौका आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, माऊली म्हणतो. तर माऊली हे कल्पवृक्ष आहे आणि कल्पवृक्ष म्हणजे दत्तगुरू आहे. एवढं सांगून मी तुम्हाला याची माहिती देत असते. मी नरेश काशीनाथ पाटील, नवी मुंबई नेरूर गावातला रहिवासी असून 27 वर्ष आम्ही या ठिकाणी पारायणासाठी येतो. तर मित्रांनो आता आपण राम मंदिर आणि गणेश मंदिर इकडे आलेलो आहोत. पण आतमध्ये जाऊया आपण. सभागृह तेवढा मोठा बघा मित्रांनो. नमस्कार, मी शिवकुमार पाटील. हे असे इथे हा मोठा हॉल आहे आणि हॉलमध्ये असे लोक पारायण करायला वगैरे आलेली माणसं पण इथे राहतात. तर तिथे मोठे मोठे भंडारे वगैरे पण होतात. असे महाप्रसाद वगैरे, कोणती नवसाची पूजा वगैरे काय असेल तरी इथे सर्व धार्मिक कार्यक्रम केले जातात. असा मोठा मंडप आहे, सभा मंडप. इथे जी लोक पारायणासाठी येतात ते 3-3, 4-4 दिवस राहतात. हो, ती लोक स्वतः जेवण वगैरे करून स्वतः बनवतात. इकडे पाठीमागे चुळे वगैरे आहेत, ते स्वतः सर्व एखाद्या भांडी वगैरे इथे असतात.
फक्त आपलं लाकडं वगैरे तिकडे त्या डोंगरातून घेऊन येऊन पेटवतात ते लोक किंवा गॅस पेटवतात कोणी, असं म्हणजे याच्याप्रमाणे करतात ते लोक. ओके, बघा मित्रांनो. हे काय आहे इकडे? याचे ध्यानाचा रूम आहे. कोणाचं आहे हे? हे कृष्णदास स्वामी आणि हनुमंतदास स्वामी दोन महाराज होऊन गेले इथे. हे ओके. 200 वर्षापूर्वीपासूनचं त्याच्या जमिनीखाली ध्यानाचा रूम आहे. एवढा रूम त्याच्या खाली आहे. हा जेवढा तुम्हाला रूम दिसतोय ना, इकडनं शिड्या खाली जायला तेवढाच एवढा रूम आहे मोठा, ध्यान करायला. सिंहासन वगैरे आहे अजून आहे आज तिथं. सिंहासन आहे त्यांचं. सिंहासन अजूनही आहे? हा, सागाचं असं बनवलेलं, असं त्यांचं बसायचं ते. मग आता कोणी जात नाही खाली? नाही, बंद कोण केलं? महाराज वगैरे कोण आले तर जातात. त्याच्या जिवंत साप अजून पण इथे येतो आधीमध्ये. ओके. मला 2 टाइम दिसला इकडे आलेला, इथपर्यंत येतो. आतमध्ये आहे? आतमध्ये येतो जातो, म्हणजे बाहेर जातो तिथून, पण आतमधून कधीतरी इकडे पण येतो, असं आहे. त्याच्यामुळे कोण तसं ते आतमध्ये हेच नाही करत. सिद्धिप्राप्तीचा रूम आहे तो. पूर्वीचे लोक सांगतात की त्याच्यामधून असं कोणी ते बाबा काय करते, अजून पाणी आणायचे कमंडलमध्ये आणि ते काय ते बनवतील, चहा बनवायचे किंवा लिंबू सरबत बनवायचे, त्याच्यामध्ये ते शिंपडायचे त्याच्यावर. मग ते जेवढे येतील तेवढ्या लोकांना पुरायचं, म्हणजे परत बनवायला लागायचं नाही. बरं. अशी ते सिद्धिप्राप्तीचा रूम हा आहे. त्याच्यात ते पवित्र स्थान आहे ते. ओके. हां, त्यांनी जप केले ते. मित्रांनो, आज आपण अलिबाग गावातील चौल येथे श्री रामेश्वराचं मंदिर सुद्धा बघितलं. ते बघून झाल्यावर तिकडची माहिती दिल्यावर आज आपण आलो होतो दत्त महाराजांच्या मठामध्ये, जे पण चौलमध्येच आहे. रामेश्वर मंदिरापासून एक जवळजवळ 20 मिनिटावरती आहे. कोणालाही विचारलं तरी तुम्हाला सांगेल. गुगल मॅपवरती जरी तुम्ही सर्च केलं दोन्ही मंदिरं, तरी तुम्हाला गुगल मॅप पूर्ण माहिती सकट किंवा तिकडचा मॅप सकट तुम्हाला सगळ्या गोष्टी देईल. तर मित्रांनो, इकडे आपण आल्यानंतर तुम्हाला जसं मगाशी मी सांगितलं, खालून आलं तर 750 पायऱ्या आहेत आपल्याला वरती यायला, आणि बाईक वरपर्यंत येते, 4 व्हीलरसुद्धा येते. तिकडनं 200-250 पायऱ्या आपल्याला वरती चढवून याव्या लागतात. मध्ये आपल्याला मठ लागले, स्वामी समर्थांचा मठ लागला, नवनाथांचा लागला, आता दत्तात्रयांचं मंदिर लागला औदुंबर म्हणून, साईबाबांचं मंदिर लागलं. वरती आपण मेन जे दत्तात्रयांचं मंदिर आहे ते सुद्धा आपण बघितलं, इकडे त्याची माहिती दिली. तर खरंच सांगतो मित्रांनो, तुम्हाला एक मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही इकडे नक्की एकदा या. इकडे आल्यावरती ना दत्तमुखी मंदिर जे आहे त्याचं दर्शन घ्या, दत्तात्रयाचं, दत्तमुखी नाही, दत्ताचं. इकडेच्या वेळी जे सकाळचे त्यांनी सांगितलं कुत्रे, आणि संध्याकाळच्या वेळी कुत्रे आरतीच्या वेळी जे एका साईडला पूर्व पश्चिमेला तोंड करून करतात, आणि खरी गोष्ट आहे. मी पेपरमध्ये सुद्धा एका ठिकाणी वाचली होती, आणि देवाच्या पुस्तकामध्ये पण एकाने नमूद केलं होतं की असोसिएटिव्ह गोष्टी करतात. तर मी तुम्हाला आवर्जून सांगेन, हे एक पवित्र देवस्थान आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीला इकडे घेऊन एक दिवस, शनिवार रविवार, इकडे तुम्हाला पारायण वगैरे करायचं असेल तर म्हणजे पारायण करू शकता राहून 2-3 दिवस. त्याचीसुद्धा इथे राहण्याची आणि सोय वगैरे केलेली आहे लोकांनी. सगळ्या गोष्टीची सोय, वॉशरूम पण आहेत. तसंच फक्त जेवणाचं जे इकडे तुम्हाला करायचं आहे, जी लोक कोणी पारायणाला येतात त्यांना स्वतःचं जेवण स्वतः बनवून खावं लागतं इकडे, फक्त एवढंच आहे. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एकदा इकडे या, नक्की व्हिजिट करा, नक्कीच तुम्हाला हे देवस्थान आवडेल. आणि आजूबाजूचा परिसर जो आहे, हे टेकडीवरती असल्यावरती आजूबाजू चौलगावचा जो परिसर दिसतो तो एक नंबर दिसतो मित्रांनो इकडनं. त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की नक्की एकदा इकडे येऊन भेट द्या. आणि तसंच तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट्स करून सांगू शकता. आजूबाजूची कुठली देवळं आहेत जी लोकांपर्यंत अजून थोडी पोचली नाही आहे, की त्या देवाच्या म्हणजे श्रद्धा असेल लोकांनी त्या देवळाला येऊन भेट द्यावी, अशी काही तुमच्याकडे देवस्थान वगैरे असतील तर कमेंट बॉक्समध्ये त्यांचा ॲड्रेस सकट आम्हाला द्या. आम्ही नक्की प्रयत्न करू त्या देवळाची माहिती लोकांपर्यंत पोचवायची. तर मित्रांनो, इकडे तुमची मी रजा घेतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तसंच मित्रांनो, तुम्ही आमच्या जर चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळते. आणि तुमचे कमेंट्स आम्हाला महत्त्वाचे आहेत, कारण की प्रत्येक तुमचा एक लाईक आणि तुमचे कमेंट आम्हाला आमच्या चॅनलला उभारी देतो. त्यामुळे प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की प्रत्येकाने एक कमेंट तरी नक्की टाका. धन्यवाद.